शिवराज महाविद्यालयात 2 जून रोजी डॉक्टर दीपक पवार यांचे जाहीर व्याख्यान मराठी कारण आणि उद्याचा महाराष्ट्र विषयावर होणार मार्गदर्शन. शिवराज विद्या संकुल, रोटरी क्लब आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम. गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात शिवराज विद्या संकुल, रोटरी क्लब गडिंग्लज आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 2 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांचे मराठी कारण आणि उद्याचा महाराष्ट्र या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या व्याख्यानात डॉक्टर पवार मराठी भाषा, संस्कृती, तिचं संवर्धन आणि महाराष्ट्राच्या भविष्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर पवार हे भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष असून ते ग्लोबल इंडिया नेटवर्क तसंच क्लिअर या संस्थांचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. यावेळी सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंत्रे, रोटरी क्लब गडिंग्लजचे संस्थापक अध्यक्ष दीपक मांगले, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, नगरसेविका बीनादेवी कुराडे, प्राचार्य डॉक्टर S.M. कदम, संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या व्याख्यानाचा लाभ नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.